नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर देविकांत देशमुख डोंगरगावकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख म्हणून कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड इथे 2009 पासून कार्यरत आहे. आणि मला सर्व शेतकरी बांधवासोबत आणि तुमच्यासोबत गोष्ट शेअर करताना फार आनंद होत आहे की 1 मे या शुभ मुहूर्तावर, ज्या दिवशी 1 मेला महाराष्ट्र दिन होता, आंतरराष्ट्रीय कामगार दिन होता आणि बुद्ध पौर्णिमा, या त्रिवेणी संगमावर जे माझी 2009 पासून आजपर्यंतची शेतकऱ्याविषयी जी मेहनत होती आणि त्यांच्या शेतकरी बांधवांसाठी केलेलं कार्य होतं, त्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी माझा जो सन्मान झाला, तो सर्व सन्मान मी माझ्या शेतकरी बांधव, तसेच माझे पत्रकार बांधव, सामाजिक माध्यमाचे प्रतिनिधी, माझे आईवडील, गुरुवर्य या सर्वांना समर्पित करतो. मित्रो, आपण बघता की कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड हे 1995 पासून शेतकरी बांधवाच्या सेवेत आहे आणि मी या कार्यालयात 2020 जानेवारी 2009ला जॉईन झालो. आणि साधारणतः आपण या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचं जर कार्यक्षेत्र बघितलात तर हे JNISTR व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत संचलित हे कार्यालय आहे. आणि नांदेड जिल्ह्यातील 8 तालुके, जे की नांदेड आहे, मुदखेड आहे, अर्धापूर, हातगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर, हे 8 तालुके माझ्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडच्या कार्यक्षेत्रात आहे. आणि अविरत आम्ही समाजातील जे वंचित घटक आहेत, ज्यापर्यंत अजून कुठलं कार्यालय पोहोचलं नाही, त्या शेतकरी बांधव, शेतकरी भगिनी व शेतमजूर यांच्यासाठी विविध कल्याणकारी कार्यक्रम शेतीचे, ज्यामध्ये सेंद्रिय व जैविक निविष्ठा तयार करणे आहे, विविध प्रक्रिया उद्योग आहेत, तसेच सेंद्रिय औषधं आहेत, भाजीपाल्याचे रोपे आहेत, सोबतच महिला व गृह उद्योग, हे सर्व प्रकारचे प्रशिक्षण आम्ही निःशुल्क या 8 तालुक्यातील शेतकरी बांधव, त्यांचे पाल्य, महिला भगिनी, शेतमजूर, तसेच जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, जे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारची अजून त्यांना रोजगार मिळालेले नाही किंवा नोकरी मिळालेली नाही, त्यांच्यासाठी सदैव आजपर्यंत 1995 पासून आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम घेतो. तसेच जिल्ह्यातील आदिवासी, अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी बांधव, महिला भगिनी असतील, त्यांना खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सल्ला मार्गदर्शन तर आम्ही करतोच, पण फुकट अशा कृषी निविष्ठा बियाणे 100% अनुदानावर आम्ही समाजातील जे आदिवासी दुर्बल घटक आहेत त्या महिला भगिनींना देतो. विधवा, घटस्फोटित, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असतील, सैनिक असतील, अशा प्राधान्यक्रमाला आम्ही आजपर्यंत देतो. कुठल्याही प्रकारचं शुल्क त्यांच्याकडून आकारले जात नाही. या व्यतिरिक्त शेतकऱ्याचा जो जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, माती, त्या मातीचं परीक्षण आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीमध्ये होतं. पाण्याचं परीक्षण होतं. भाजीपाल्याचे रोपेसुद्धा आम्ही तयार करून देतो. जैविक निविष्ठा, ट्रायकोडर्मा असेल, मेटॅरिझम असेल, जीवामृत असेल, पंचामृत असेल, मायकोरिझा, EM आणि EM2, हे जे जैविक निविष्ठा आहेत, सेंद्रिय निविष्ठा, ज्या की बाजारामध्ये फार मोठ्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना भेटतात, ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो, त्या सर्व निविष्ठा अतिशय माफक, स्वस्त आणि किफायतशीर दरामध्ये कृषी विज्ञान केंद्र मागच्या 1995 पासून आजपर्यंत येते. मला आपल्यासोबत शेअर करताना फार आनंद होतो की याची दखल भारतामधल्या कृषी मंत्रालय नीती आयोगाने घेतली आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीला दर्जा प्राप्त झालेला आहे. आम्ही किंवा माझी टीम असेल, जे 6 शास्त्रज्ञ असतील, दुसरा नॉन टेक्निकल स्टाफ आहे, हे सदैव आम्ही शेतकऱ्यांना असं आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शेतीविषयी मार्गदर्शन लागेल तर तुम्ही व्हॉट्सॲप कॉल करा, मेसेज द्या किंवा प्रत्यक्ष फोनसुद्धा करा. आणि शक्य असेल तर आमच्या कृषी विज्ञान केंद्राला येऊन आम्ही ज्या ज्या जाती आणि प्रात्यक्षिक उपक्रम इथं राबवितो ते प्रत्यक्ष बघा, आपले पाय लागू द्या आणि अभिप्रायसुद्धा द्या, जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या कार्यपद्धतीमध्ये, विस्तार कार्यामध्ये आम्हाला बदल करता येईल असं आवाहन करतो. तसेच शेतकरी बांधवांना खरीपाच्या पार्श्वभूमीवर आता
की यावेळेस आता खरीपाची पार्श्वभूमी बघितली की अतिशय कठीण अशी परिस्थिती आहे हवामान बदलाची. तर हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही बियाण्याची खताची टंचाई नाही. आपण जास्तीत जास्त घरचं बियाणं वापरा. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठली पेरणी करू नका. माती परीक्षण करून घ्या, पाणी परीक्षण करून घ्या, संतुलित खताचा वापर करा. अनावश्यक खतावरचा खर्च, औषधावरचा, कीटकनाशकाचा खर्च टाळा आणि एकात्मिक शेती करा, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करा, सोबतच सामूहिक शेती करा, असं आव्हान या संदेशाद्वारे देतो. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव, महिला भगिनींनी आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या विविध विस्तार कार्यक्रमाचा, प्रशिक्षणाचा आपल्या घरातील सदस्यांना, गावकऱ्यांना याचा लाभ करून द्यावा, असं आव्हान या सर्व सामाजिक माध्यमाद्वारे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर शेतकऱ्यांना सुद्धा करतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अतिशय तळमळीनं जर काम केलं आणि गावोगावी जनजागृती करून आपण छोटे छोटे कॅम्प जर या खरीपाच्या पार्श्वभूमीवर घेतले आणि योजनेचं स्वरूप जर त्यांना दिलं की शेतकरी काही कामानिमित्त इथपर्यंत येऊ शकत नाही, जर आपण थेट त्यांच्या गावात आणि थेट बांधावर गेलं आणि मासिक किंवा 15 दिवसाला कार्यक्रम घेतले, विविध योजनेचं स्वरूप सांगितलं, तर निश्चितच ही कृषी विस्तार यंत्रणा बळकट होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याचा सहभाग, लोकांचा सहभाग यामध्ये येईल अशी अपेक्षा करतो. त्यामुळं सर्व कृषी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, म्हणजे टॉप टू बॉटम यांना मी असं आवाहन करतो की आपण शेतकरी बांधवासाठी वेळ मर्यादित न ठेवता आपले दिवसातील मॅक्सिमम आवर्स, जास्तीत जास्त तास त्यांना मार्गदर्शन आणि विस्तारासाठी दिले तर निश्चितच केंद्र व राज्य सरकारच्या ज्या शेतकरी विमुख ह्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतात. आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील, यांनी शेतकरी आत्महत्या हा प्राधान्याचा प्रश्न आमच्यासाठी केलेला आहे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICR तसेच परभणीचं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांना आम्ही यावेळेस शेतकरी बांधवासाठी विशेष ड्राईव्ह, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या घरातील सदस्यासाठी अगदी म्हणजे कमी किमतीमध्ये म्हणण्यापेक्षा अगदी फुकट बियाणे, निविष्ठा अशा आम्ही कार्यक्रमामध्ये प्राधान्यक्रम त्यांना दिलेला आहे. आणि ज्या एकल महिला आहेत, ज्या सिंगल महिला आहेत, त्यांनासुद्धा आम्ही प्राधान्यक्रमानं आमच्या जे वार्षिक कृती आराखडा आहे त्यामध्ये सर्व योजना आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्याचं कुटुंब व एकल महिला यांना प्राधान्य ठेवून आम्ही आराखडा काल परवा परभणी विद्यापीठात सादर केला आहे, जो की मंजूर झालेला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्राधान्य देत आहोत. हा फार मोठा प्रश्न आहे, कारण आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, पण जोपर्यंत केंद्र व राज्य सरकारतर्फे प्रत्येक पिकाला आधारभूत भाव किंमत किंवा आधार भाव सोबतच ज्याला आपण भावांतर योजना म्हणतो आणि बाजारातील जे खरेदी करणारी यंत्रणा आहे त्यावर सक्षम नजर ठेवणारी यंत्रणा विकसित करणार नाही केंद्र व राज्य सरकार, तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव भेटणार नाही. त्यामुळं जनजागृती करणं, नियम कठोर करणं आणि नियंत्रित बाजार करणं आणि अशी एक सशक्त यंत्रणा केंद्र सरकार, राज्य सरकारनं उभा करणं आवश्यक आहे की ज्यामध्ये शेतकऱ्याच्या रक्ताला, घामाला चांगला भाव मिळेल, उत्पादन खर्च निघेल आणि शेती परवडेल. तर ही यंत्रणा जर भविष्यामध्ये विकसित झाली तर निश्चित शेतकऱ्याला शेती परवडेल असं मला वाटतं. एक लक्षात घ्या की हा माझा राष्ट्रीय स्तरावरचा 4था पुरस्कार आहे, पण पूर्वीचे जे 23, 24, 25चे पुरस्कार मला उत्कृष्ट विस्तार कार्यकर्ता आणि शास्त्रीय म्हणून मिळाले ते राष्ट्रीय स्तरावरचे होते. पण जो पुरस्कार आपल्या कर्मभूमीत आपल्या लोकांसमक्ष मिळतो त्याचं फार मोठं श्रेय आणि त्याचा फार मोठा आनंद जो की आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, तो पुरस्कार मला पालकमंत्र्याच्या हस्ते मिळाला. आणि तो पुरस्कार अशा जागी भेटला जिल्हा नियोजन भवनामध्ये की जिथं माझे शेतकरी बांधव ज्यांच्यामुळे आम्ही या पदावर आहोत ते प्रत्यक्ष तिथं हजर होते आणि त्यांच्या पुढं पुरस्कार स्वीकारणं हा मला फार आनंद द्विगुणित करणारा क्षण होता. त्यामुळे इतर पुरस्कारापेक्षा माझ्या जिल्ह्याच्या प्रशासनानं, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हाधिकारी महोदयानं हा दिलेला पुरस्कार जो की पालकमंत्र्याच्या हस्ते दिला सन्मानपत्र देऊन, तो अतिशय माझा जबाबदारी वाढविणारा आणि मला ऊर्जा देणारा की भविष्यामध्ये अजून आपण जास्त जोमानं आणि ऊर्जेनं शेतकऱ्यासाठी काम करा, यासाठी तो पुरस्कार ठरला. त्याचं मी आभार मानतो. आणि निश्चितच इथंच न थांबता
आजही जिद्दीनं आणि चिकाटीनं मोठ्या जबाबदारीनं सुद्धा मी भविष्यामध्ये शेतकऱ्यासाठी कार्य करेल अशी सगळ्यांना आपल्याला पाहिजे. सध्याची आपण जर युवा पिढी बघितली तर युवा पिढीला शेतीमध्ये एवढा काही उत्साह आणि ऊर्जा नाही, आनंद नाही. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण प्रत्येक चित्रपटामध्ये बघतो, नाटकामध्ये बघतो आणि वैयक्तिक चर्चा करताना घरंसुद्धा शेतीविषयी आपण नकारार्थी उद्गार काढतो. आणि आजची जे युवा पिढी आहे ही फार इन्स्टंट रिझल्ट पाहिजे त्यांना. म्हणजे थोडंफार मेहनत केलं, जर फळ भेटलं तर ठीक आहे, अन्यथा ते नाराज होतात. म्हणून माझा एक असा ऑब्झर्वेशन आहे का की आपण जेव्हा चर्चा करतो चार चौघं बसून किंवा घरी आणि एकंदर मीडियामध्ये शेतीचं जे चित्रण दाखवलं जातं त्या चित्रणाचा सुद्धा फार मोठा परिणाम युवा पिढीवर होतो. आणि आपले जे नकारार्थी शब्द येतात, शेती परवडत नाही, याचा सुद्धा त्या पिढीवर परिणाम होतो. आणि आजकाल अशी फॅक्ट आहे की शेतकऱ्याला भेटणारी वागणूक, हवामान बदल, त्यांच्या मालाला भेटणारा दुय्यम दर्जा, ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्यांच्यावर इम्पॅक्ट करतात. आणि एक चित्र असं निर्माण झालं की शेती परवडत नाही. पण माझी युवा पिढीला विनंती आहे की आपण अतिशय बुद्धिमान आहात, विद्वान आहात, आपल्या हाती फार प्रभावी माध्यम आहे मोबाईल आणि इंटरनेट. त्याचा वापर केला, शिक्षणाचा वापर केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण शेती करू शकता. म्हणून माझं सर्व युवा पिढींना आव्हान आहे की स्क्रीनिंग टाईम जास्त न घालता याच्यावरती मोबाईलवरती आपण जर शेतीचं ज्ञान घेतलं, आपली स्वतःची शेती केली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, तर निश्चितच नोकरीपेक्षा आपल्याला शेती परवडेल. कारण भविष्यामध्ये आपण बघितलं की शेतीमध्ये फार आधुनिक तंत्रज्ञान बदल होत आहेत आणि ते युवा पिढीच त्याला फक्त हँडल करू शकते. म्हणून माझं सर्व युवा पिढीनं आव्हान आहे की आपण दुसऱ्याची शेती न करता आपल्या मालकीची जरी 2-3 एकर शेती चांगल्या पद्धतीने केली, सुरुवातीला कदाचित उतार येईल पण भविष्यामध्ये चांगले दिवस येतील असं आव्हान त्यांना करतो. आणि आपण नैराश्य उदासीन न होता नवीन जोमानं शेती करावी. आम्ही आपल्या मदतीला तत्पर आहोत असं आव्हान आणि विनंती आपल्या सर्व युवा पिढीला करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तर सर्व क्षेत्रामध्ये होत आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला ईश्वरानं, परमेश्वरानं एवढी नैसर्गिक बुद्धी दिली, तर त्या नैसर्गिक बुद्धी आणि अनुभवाचा वापर करून आपण जिथं कुठं अडथळा असेल, जिथं आपल्याला शेतीमध्ये अडचणी येत असतील, तर अशा जागी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण शेतीचं उत्पादन वाढवू शकतो. आता कृत्रिम बुद्धिमत्ता जे म्हणालात तुम्ही, तर काही पिकामध्ये ती अजून यशस्वी झाली आहे. परंतु आपल्या मराठवाड्यातील जे महत्त्वाचं पीक आहे कापूस आणि सोयाबीन, त्यामध्ये जर आपण याचा प्रयोग यशस्वी केला आणि त्याचा जर खर्च शेतकऱ्याला परवडणार असा राहील, कारण 85% आपले मध्यम शेतकरी आहेत, त्यांना जर खर्च त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा परवडेल तर निश्चितच आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपली शेती सुधारू शकतो. आम्ही शेतकऱ्यांना सुरुवातीपासून आवाहन करतो की आपण जे सोयाबीन पीक असेल तर घरचं बियाणं वापरा. पण आजपर्यंत आमचा असं शेतकऱ्याची पूर्ण इतिहास आम्ही बघितलेला आहे की शेतकऱ्याचं आजही मोठी श्रद्धा आणि विश्वास कृषी निविष्ठा विक्रेत्यावर आहे. आणि कृषी विज्ञान केंद्रावर, विद्यापीठावर फार कमी शेतकऱ्याचा विश्वास आहे. माझं सगळ्यांना आपलं आव्हान आहे, आम्ही प्रत्येक वेळेसच करतो की शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वी, रब्बी हंगामाच्या पूर्वी आपल्या घरचं दर्जेदार बियाणं याला प्राधान्य द्या. आणि मार्केटमध्ये जे बियाणं असतील, एखादी कंपनी नवीन आली असेल खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, त्यावर विश्वास न ठेवता ज्या कंपनीला सरकारची मान्यता आहे, विद्यापीठाची मान्यता आहे, कृषी विज्ञान केंद्राची मान्यता आहे, त्या कंपनीचं दर्जेदार बियाणं आपण तज्ज्ञांशी चर्चा करून घ्यावं. कुठल्याही नकली खोट्या बियाण्याची खरेदी आपण करू नये. पक्की पावती घ्यावी, बियाणं खरेदी करावं असं आव्हान मी सर्व शेतकरी बांधवांना करतो.